खूप छान वस्तू दाखवायच्या आहेत, पण त्याआधी ना, मी छान अशी तयारी करून घेते. म्हणजे थोडाफार मेकअप सुद्धा करायचा आहे मला, कारण बरेच व्हिडिओ शूट करून घ्यायचे आणि आज ठरवून हे सगळं मी सकाळीच करते, कारण दिवसभरामध्ये मग काही वेळ मिळत नाही. अफोर्डेबल प्राईसमध्ये इतक्या सुंदर साड्या मिळाल्या आहेत ना मला, यांचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या नवीन चॅनलवर टाकणार आहे. सो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर मेक शुअर करून सबस्क्राईब करा. स्क्रीनवर मी चॅनलचं नाव मेन्शन करते आणि या साड्यांच्या लिंक पण तुम्हाला तिकडेच मिळतील. जे बदाम मी सकाळीच खायला पाहिजे होते ना, पण एवढी बॅक टू बॅक कामं चालली आहेत ना, की आता जेवण बनवायच्या वेळेला मी त्यांना खाल्लेले आहेत. रात्रीचं डोस्याचं बॅटर उरलेलं होतं. पियाच्या टिफिनसाठी छोटे-छोटे अप्पे बनवून द्यायचे होते, म्हणून त्या अप्पेचं भांडं सुद्धा बाहेर काढलं होतं, जे मी आता व्यवस्थित क्लीन करून ठेवलं, कारण ते कास्ट आयर्नचं आहे. व्यवस्थित क्लीन करून त्याला ऑइलिंग करून ठेवलं ना, मग त्याला गंज लागत नाही. प्रत्येक दिवसातून 2 ते 3 वेळा ह्या किचनची अशी स्टोरी असते. किचन आवरूया म्हटलं, पण तेवढ्या ते पार्सल रिसीव्ह झालं. ॲक्चुअली पियासाठी ही सेफ्टी किट मागवलेली आहे. काही दिवसापूर्वी तिच्यासाठी स्केटिंग शूज घेतले होते आणि त्यासाठीच हे पाहिजे होतं. लहानपणी जी हौस पूर्ण झाली नाही ना, बस तीच पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे चाललेला आहे. आय एम शुअर तुम्हीही अशा गोष्टी करत असाल. कारण आपल्या वेळी ना स्केटिंग शूज होते ना एवढी सेफ्टीची कोणी काळजी घेत होतं. भांडे कमी आहेत म्हणून म्हटलं हातानेच वॉश करूया आणि सगळे भांडे घासून झाल्यावर जेव्हा मला पियाच्या पप्पांनी हा टिफिन दिला ना, तेव्हा मला असं झालं होतं की अरे यार, काय तुम्ही पण. जे भांडे मी कमी समजून घासायला घेतले होते ना, तर ते एवढा ढीगभर पसारा होता. आणि हे पहा, नवीन वस्तू आली नाही की आम्हाला घालून पाहिजे असते. ज्या पद्धतीने मी पण सकाळी घातलं होतं. बाय द वे, तुम्हाला जर स्केटिंगच्या पूर्ण किटची लिंक हवी असेल ना, तर मला कमेंट करा. आणि आजच्या रात्रीच्या जेवणात मस्त अशी मसाला खिचडी बनवली होती. चला, आम्ही जेवण एन्जॉय करतो आणि मी व्हिडिओ संपवते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.